किंवा ओबीसी आमचा डीएनए, परंतु ओबीसी आमचा डीएनए म्हणून त्यांच्याकडूनच आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम झालंय। त्यांच्यावर दबाव टाकल्यावर ते जर निर्णय चुकीचे घेत असतील तर आम्हाला सुद्धा मुंबईपर्यंत सुद्धा जावं लागेल। बस साहेबांचा राजीनामा मागण्याचा कुठल्याही भिकारचोट लोकांना अधिकार नाही। ओबीसी समाजाची उद्या बीडमध्ये महाएल्गार सभा पार पडणार आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत। आबा, काय सांगणार? उद्या महाएल्गार सभा पार पडते, काय सांगणार? कशी तयारी करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यामधून? नक्कीच जालना जिल्ह्यातून हजारो लोक त्या मेळाव्यासाठी जाणार आहेत, कारण ओबीसींचं राजकीय अस्तित्व या राज्य सरकारनं संपवण्याचा घाट घातलाय। कुठेतरी झुंडशाहीला बळी पडून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय। 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. काढून ओबीसींचं पूर्ण राजकीय अस्तित्व संपलंय, कारण आता येणाऱ्या काळात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी तजवीज कुठेतरी प्रस्थापित मराठा नेत्यांच्या दबावाला बळी पडून या राज्य सरकारने केल्यामुळं ओबीसी समाजाच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि स्वयंस्फूर्तीनं लोक आता ह्या मोर्चा आणि मेळाव्याकडे ताकदीनं येणार आहेत। लाखोंचा असा मेळावा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात, आणि त्यामध्ये सगळेच नेते आहेत। धनंजय मुंडे असतील, अनेक नेते त्या याच्यामध्ये आमच्यासह सहभागी होणार आहोत। परंतु ओबीसी समाजानं खांद्यावर घेतलेला हा मेळावा आहे, त्यामुळं लाखो लोक तिथं सामावतील आणि नक्कीच राज्य सरकारला आमची ओबीसींची ताकद त्यातून दिसून येईल आणि राज्य सरकारला येणाऱ्या काळात तो काळा जी.आर. 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द केल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। आमची न्यायालयीन सुद्धा लढाई सुरू आहे आणि रस्त्यावरली लढाई सुरू आहे। हा बीडच आमचा फक्त मेळावा नाही, येणाऱ्या काळात आता 29 तारखेला नांदेडमध्ये सुद्धा खूप मोठा मेळावा ओबीसींचा होतोय। येणाऱ्या काळात चंद्रपूर असेल, सगळीकडे मेळावे होणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारला आम्ही आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर वेठीस धरण्याचं काम करू, कारण की राज्य सरकारला वेठीस धरल्यावर राज्य सरकार जर निर्णय घेत असेल तर ओबीसीला सुद्धा कळायला लागले की आता आपण सुद्धा झुंडीत आलं पाहिजे। 9%, 8-9% असणाऱ्या मराठा समाजाच्या झुंडीला जर बळी पडून राज्य सरकार निर्णय घेत असेल तर या राज्यामध्ये 54-55% ओबीसी समाज आहे, परंतु गरीब आणि स्वकष्टाने राहणारा शेतकरी असणारा आणि 12 बलुतेदार 18 आलुतेदार असणारा समाज आजपर्यंत एक देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवला। ते वारंवार म्हटले की ओबीसी आमचा डीएनए, परंतु ओबीसी आमचा डीएनए म्हणून त्यांच्याकडूनच आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम झालंय। त्यांच्यावर दबाव टाकल्यावर ते जर निर्णय चुकीचे घेत असतील तर आम्हाला सुद्धा मुंबईपर्यंत सुद्धा जावं लागेल। त्यामुळे आता आमचे जिल्ह्यात मेळावे होतील आणि त्या काळात एखाद्या वेळेस मुंबईला सुद्धा आम्ही नक्कीच जाणार आहोत आणि राज्य सरकारला वेठीस धरण्याचं काम करणार आहोत। मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा भुजबळांनी, असं मराठा नेत्यांकडून म्हटलं जातंय, कसं पाहता? मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर, मंचावर अक्षरशः आंतरवालीत मनोज जरांगे पडून असतो दुसऱ्याच्या घरी तुकडे मोडीत। तिथं जर अनेक मंत्री येऊन भेटतात, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांसारखे ज्येष्ठ मंत्री तिथे येऊन भेटतात म्हटल्याच्या नंतर मग ते राजीनामे देऊन आले का? म्हणजे फक्त ओबीसी नेत्यांना तुम्ही टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांनीच राजीनामे द्यायचे, मग मराठा नेत्यांनी, मराठा मंत्र्यांनी राजीनामे का नाही द्यायचे? त्यांनी बी दिले पाहिजे ना। जे मनोज जरांगेच्या मंचावर गेले, जे मनोज जरांगेला पाठिंबा देण्यासाठी गेले, वारंवार मनोज जरांगेच्या कानात बोलायला जातात, शिंदे गटाचे अनेक मंत्री जातात, भाजपचे काही मंत्री जात आहेत, अजित पवार गटांचे आमदार जातात, मग ह्या लोकांना काही लगाम नाही आणि ओबीसीच्या नेत्यांना तुम्ही टार्गेट घेत तसं चालणार नाही ना। हा देश, हे राज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालतं, सर्वांना सारखा न्याय ह्या देशामध्ये, या राज्यामध्ये असतो। त्यामुळं भुजबळ साहेबांचा राजीनामा मागण्याचा कुठल्याही भिकारचोट लोकांना अधिकार नाही। तो मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल हे ठरवतील काय करायचं, तर परंतु ह्या लोकांना कोणी अधिकार दिला? मग यांना जर फक्त वल्गनाच करायचं तर मग यांनी जे जरांगेंना भेटतात त्यांची सुद्धा राजीनामे मागावेत अशी आमची मागणी। बीडमध्ये सभा होतीये, किती लोक येतील, काय सांगता येणार आहे? प्रचंड अशी मोठी सभा होणार आहे, लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील। तो आकडा आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही। बीड जाम होईल नक्कीच, बीडच्या कोपऱ्यात लोक दिसतील। बीडमध्ये एकदम बीड पूर्ण गल्याबोळामध्ये हाऊसफुल झालेलं पाहायला मिळेल। प्रचंड असा विराट सभा ही होणार आहे, त्यामुळं हिचा आकडा सांगता येणार नाही। लाखो लोक याच्यामध्ये, आणि जरांगेच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, मराठा समाजाच्या भाषेत सांगायचं म्हटलं, आणि मराठा समाजाने जसं मीडियाला मॅनेज करून जसं सांगितलं जातं, तर मग आम्हाला करोडो सांगितले पाहिजे, कारण की त्यांची लाख असले तर ते करोडो सांगतात। तशा पद्धतीने जर म्हणलं तर करोडो लोक त्या मोर्चामध्ये, त्या सभेमध्ये येणार आहेत। किती ओबीसी नेते या ठिकाणी त्या सभेसाठी येतील, काय सांगता येणार? यामध्ये अनेक नेते आहेत, ओबीसी नेते। यामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, धनंजय मुंडे आहेत, भुजबळ साहेब तर प्रमुखच आहेत। त्यामध्ये मी स्वतः आहे, लक्ष्मण हाके आहेत आणि
बाकी मायक्रो ओबीसीचे सुद्धा नेते त्यामध्ये आहेत, मुस्लिम समाजाचे सुद्धा नेते आहेत, अनेक नेते त्यामध्ये. आता सर्व ओबीसी समाज एकवटला आहे आणि येणाऱ्या काळात ही एकजूट सरकारला भारी पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्कीच राज्य सरकारला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे राज्य सरकारला अद्याप सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही 2 सप्टेंबरचा काळा GR तात्काळ रद्द करा. ज्या मराठ्यांना तुम्हाला कुणबीकरण करताच येत नाही, ज्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा संविधानात कुठलाही अधिकार नाही, मग त्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण ओबीसीतून दिलं नाही पाहिजे. मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलाच नाही, त्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आमचा पाठिंबा आहे. परंतु तुम्हाला मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरजच काय? फक्त हे सर्वच प्रस्तावित शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि या राज्यातील शिंदे गटाचे असतील, उद्धव ठाकरे गटाचे असतील, काँग्रेसचे मराठा आमदार खासदारांचं हे सगळं मोठं प्लॅनिंग आहे. यामध्ये ओबीसींचं राजकीय अस्तित्व पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा मोठा प्लॅन आहे. त्यामुळं हा प्लॅन हाणून पाडण्यासाठी ओबीसी आता एकवटलाय. 9% मराठा समाज जर राज्य सरकारला वेठी धरत असेल आणि गोरगरीब ओबीसीवर हल्ले करत असेल तर आता 55% ओबीसी समाज सुद्धा जागा झाला. ठीक आहे, आम्ही गरीब आहोत परंतु संख्येनं आम्ही मोठे आहोत. आम्ही रस्त्यावर उतरू, यांच्या गाड्या घोड्या मोठ्या गाड्यांनी जातील परंतु आम्ही पायी सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो, हे आम्ही दाखवणार आहोत. उद्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून समाज बांधव येत आहेत, काय आव्हान असणार त्यांना? आमचं हेच आव्हान आहे की ओबीसी बांधवांनी शांततेनं त्या मेळाव्यासाठी यावं, लोकांना शांततेनं जास्तीत जास्त लोकांना घेऊन यावं आणि तिथं सुद्धा शांततेनं मेळावा पार पाडावा. आपण काही झुंडशाही किंवा गुंडशाहीचे लोक नाहीत, जरांगेशाहीचे लोक नाहीत. आपण संविधान मानणारे, डॉक्टर बाबासाहेबांचं कायदा मानणारे लोक आहोत, बाबासाहेबांना मानणारे आहोत, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत. त्यामुळं आपल्याला कुठलंही चुकीचं करायचं नाही, आपल्याला संविधानिक मार्गाने हे मेळावा यशस्वी करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी शांततेनं मेळाव्यात आल्याच्या नंतर शांततेनं आपल्याला हा मेळावा यशस्वी पार करायचा. तर नक्कीच आपण पाहू शकता की नवनाथ आबा वाघमारे हे उद्या या बीड सभेसाठी निघत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभरातून या महामेळाव्यास समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना.